सोलापूरच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा होडगी रोड येथील प्रस्तावित IT पार्क प्रकल्प सध्या केवळ घोषणांपुरताच मर्यादित असल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे। सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी NTPC आणि AAIकडे दाखल केलेल्या RTI अर्जांमधून मिळालेल्या उत्तरांवरून जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या वक्तव्यांबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। NTPCकडून मिळालेल्या अधिकृत उत्तरानुसार होडगी IT पार्कसाठी कोणताही MOU, पॉवर सप्लाय ॲग्रीमेंट, लेटर ऑफ इंटेंट किंवा कोणतीही औपचारिक प्रक्रिया अस्तित्वात नाही। नन ऑफ द अबव हॅज बीन डन असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले असून केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात एक प्राथमिक बैठक झाली होती, त्यातून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। तसेच NTPC ही वीज निर्मिती करणारी कंपनी असून ती केंद्र सरकारच्या धोरणांनुसारच वीज विक्री करते। स्वस्त दरात विशेष वीज पुरवठ्याची कोणतीही योजना अस्तित्वात नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे। दुसरीकडे AAI कडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर विमानतळासाठी ILS किंवा नाईट लँडिंगसाठी कोणतीही अधिकृत मागणी अथवा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही। त्यामुळे भविष्यात IT पार्कसाठी आवश्यक असलेल्या उंच इमारतींना परवानगी मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या घोषणांमध्ये NTPC स्वस्तात वीज देणार आणि IT पार्कसाठी सर्व सुविधा उपलब्ध होतील असा दावा करण्यात आला होता। मात्र RTIमधून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार हे दावे वस्तुस्थितीपासून दूर असल्याचे स्पष्ट होत आहे। याशिवाय होडगी परिसरातील सध्याची परिस्थितीही IT पार्कसाठी प्रतिकूल असल्याचे मत व्यक्त होत आहे। सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होते, तसेच दुर्गंधीची देखील समस्या गंभीर आहे। अशा परिस्थितीत IT पार्कसारख्या उच्च दर्जाच्या प्रकल्पासाठी हा परिसर योग्य आहे का, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। सोलापूर विकास मंचने या प्रकल्पाच्या ठिकाणाबाबतही गंभीर आक्षेप नोंदवले असून होडगी रोडऐवजी हिरज येथील जागा अधिक योग्य असल्याचे वारंवार सांगितले जात आहे। याशिवाय या भागात जमिनीचे दर कृत्रिमरित्या वाढवले जात असून संभाव्य गैरव्यवहार वाढत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान सोलापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेसाठी आवश्यक असलेल्या जागांवर अतिक्रमण झाले असल्याचा मुद्दाही समोर आला आहे। राज्य शासनाने कोल्हापूर आणि सातारा येथे जाहीर केलेल्या IT पार्क प्रकल्पांचीही अद्याप कोणतीही ठोस अंमलबजावणी झालेली नाही। त्यामुळे होडगी IT पार्कही केवळ घोषणांपुरतेच राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सोलापूर विकास मंचने इशारा दिला आहे की जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची लवकर बदली झाल्यानंतर या प्रकल्पाची जबाबदारी इतरांवर ढकलली जाईल आणि सोलापूरकरांना भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतील। बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाबाबत जशी दिशाभूल झाली होती तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। सोलापूरच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी IT पार्क हा अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असला तरी वीज पुरवठा, धोरणात्मक परवानग्या, पायाभूत सुविधा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याबाबत अजूनही कोणतीही ठोस प्रगती झालेली नाही, हे RTIमधून स्पष्ट झाले आहे। त्यामुळे राज्य शासनाने पारदर्शकता ठेवून तातडीने ठोस निर्णय घ्यावा अशी जोरदार मागणी सोलापूरकरांकडून होत आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।